पुनर्ग्रहास्तव याचा आणखीन एक प्रयोग उद्या लोकमान्य रंगमंदिरमध्ये होणार आहे. वाऱ्यावरची बरात. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्री जगदीश कुंटे यात भूमिका करत आहेत. या वाऱ्यावरची बरातची तिकीट लोकमान्य ग्रंथालयात उपलब्ध आहेत. कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही तिकीट घेऊ शकता. आता निलेमा बोरोडकर आणि त्यांच्या टीमला मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम सुरू करायला हवा. नमस्कार. नमस्कार. मी 2012 किंवा 13 मध्ये पहिल्यांदा आले होते दुसऱ्या वास्तूमध्ये आणि आम्ही मायदेशी मुले दूरदेशी या पुस्तकावर तेव्हा कार्यक्रम केला होता आणि तेव्हा वरचं सभागृह पूर्ण भरून तो खाली उभे होते आणि खाली ध्वनिक्षेपक यंत्रणा सुरू करून दिली होती. इतकं गर्दी त्या कार्यक्रमाची अजूनही माझ्या लक्षात आहे आणि त्याचा आनंद मला अजूनही होत असतो. आज पुन्हा एकदा गर्दी दिसतीये आणि सगळे सुजाड असणार अर्थातच, कारण हा विषय काही गंमत किंवा चला आता जाता जाता थोडं ऐकू असा नाहीये. हा गंभीर विषय आहे आणि ह्या विषयासाठी तुम्ही सगळे इथे आवर्जून उपस्थित राहिला त्याचा खूप मनापासून आनंद होतोय आम्हाला तिघींना सुद्धा. पहाटे पहाटे निघताना पुण्याहून थोडासा कंटाळा येतो आपल्याला की आता एवढा प्रवास करायचा आहे, पण इथे आल्या क्षणी आम्हाला तो सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला आणि बरं झालं आलो असं वाटतंय. त्यासाठी हर्षदा विशेष धन्यवाद, कारण तिने हा योग जुळवून आणला. कार्यक्रमाला सुरुवात करूया. आम्ही एकच सांगते की त्या अनेक आत्मचरित्र तुम्हाला माहिती असतील, पण आम्ही थोडासा आमच्या पद्धतीने त्याचा घेतलेला वेध आहे. सुरू करूया. तीची कहाणी. नमस्कार. महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ही एक ऐतिहासिक घटना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण त्यावेळेला स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती न समजण्याचा काळ होता. तिचं जगणं, तिच्या समस्या, तिचं म्हणणं, तिची मतं याविषयी कोणालाही जाणून घेण्याची उत्सुकताही नव्हती आणि ना कोणतं माध्यम तिच्यासाठी उपलब्ध होतं. शिक्षणाच्या निमित्तानं तिच्या बंद दाराची कवाडं उघडली आणि ती किंचित किलकिली झाली असं म्हणू आपण सुरुवातीला. 1916 मध्ये महर्षी कर्वेंनी स्वतंत्र स्त्री विद्यापीठाची स्थापना केली आणि मग मात्र स्त्री क्षितिज विस्तारू लागली. स्त्री पुरुष असमानतेच्या त्या काळात तिलाच वास्तवाचं भान येत गेलं. बाहेरच्या परिघातल्या घटनांचे पडसाद तिच्याच माझं घरात उमटू लागले आणि त्याचा वेध घेताना त्याचे अनेक कंगोरे तिला टोचू लागले. मनाच्या अंतरंगात उमटणारं वादळ कागदावर उतरू लागलं. 1850 ते 1950 या शतकात अनेक स्त्रिया स्वतःबद्दल लिहू लागल्या. त्या काळातलं स्त्रीचं सामाजिक स्थान, कौटुंबिक जीवनातील तिचा सहभाग, तिने अनुभवलेलं जग याचा ढोबळमानाने घेतलेला वेध या सगळ्या आत्मचरित्रांमधून दिसून येतो. महत्त्वाचे प्रसंग, व्यक्ती आणि सहजीवनाची वर्णनं ही सगळीकडे सापडतात. आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या सुविद्य पत्नी रमाबाई रानडे यांचं आत्मचरित्र हे मराठीतलं आधुनिक काळातलं पहिलं स्त्रीलिखित आत्मचरित्र मानलं जातं. ते वर्ष होतं 1910. त्यानंतर जर आपण 1950चा टप्पा मानला तर साधारण 15 स्त्रियांनी त्या दरम्यान आत्मचरित्र लिहिली. हा थोडासा क्लिष्ट वाटू शकते माहिती, पण माहिती असं आम्हाला सांगायला आवडेल असं की 1910 पासून हे सुरुवात झाली आहे. आज आपण 2024 मध्ये पोहोचलेलो आहोत. इतकी परिस्थिती बदललेली आहे आणि त्या परिस्थितीत म्हणजे तेव्हाच्या काळातही स्त्रिया कशा लिहित्या झाल्या ते बघायला आम्हाला सांगावंसं वाटतंय. त्यानंतर लेखनशैली किंवा वाङ्मयीन मूल्य यापेक्षाही एक ऐतिहासिक किंवा सामाजिक दस्तऐवज म्हणून याच्याकडे बघायला
नक्कीच आपल्याला त्याच्यातून खूप माहिती मिळत राहते. आपली कोंडी, घुसमट याबद्दल दडपणाखाली बोलणाऱ्या स्त्रिया हळूहळू धीट होत गेल्या. बदलत्या समाजकारणामुळेही त्यांच्या जगण्यामध्ये जो मोकळेपणा येत होता, तोही त्या निघू लागल्या. 1950 ते 75 या काळातल्या आत्मचरित्रात काही नवीन क्षेत्रात स्त्रीचा प्रवेश, त्यांनी मिळवलेलं यश आणि त्यामुळे वाढलेला त्यांचा आत्मविश्वास याचं चित्रण बघायला मिळतं. आणि तरीही सहजीवन, संसार चित्र यावर भर आहेच. मात्र कला, शिक्षण, समाजकारण, राजकारण अशा नानाविध क्षेत्रात स्त्रियांचा वाढलेला सहभाग करण्यासाठी ही आत्मचरित्र महत्त्वाची आहे. 1975 नंतर मात्र स्त्रियांच्या आत्मचरित्रात लक्षणीय फरक पडत गेला. आत्मचरित्र म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा स्वतःच मांडलेला लेखाजोखा हे लक्षात घेऊन जीवनातील सुसंवादाबरोबरच स्पष्ट विसंवाद, चुका आणि काही अस्पर्श विषय यावर निर्भीडपणे लिहिण्याचं धाडस या चरित्रांमधून दिसून येतं. थोडक्यात सांगायचं तर 1910 पासून आजपर्यंत स्त्रियांचा संघर्ष, सामाजिक आणि वैयक्तिक अनुभव आणि भावनिक उलथापालथ या कालानुरूप बदललेल्या गोष्टींचा इतिहास बऱ्याच अंशी या प्रवासात बघायला मिळतो. या कार्यक्रमासाठी आत्मचरित्रांची निवड जेव्हा आम्ही केली, तर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात वेगळी क्षेत्र गाजवलेल्या स्त्रिया याच्यावर आम्ही जास्त फोकस केला. तशी आत्मचरित्र बरीच आहेत, बरीच गाजलेली पण आहेत. पण मग आम्ही काय केलं की प्रसिद्धीच्या झोतात आलेली आणि अनेक कारणांनी उलटसुलट चर्चित राहिलेली आत्मचरित्र घेतली नाही. त्याच्याऐवजी थोडीशी अप्रसिद्ध पण काही वेगळे पण सांगणारी अशी आत्मचरित्र आम्ही निवडली. या आत्मचरित्रांनी वाङ्मयाला तर भरपूर काही दिलेलंच आहे, पण आम्हाला काय दिलं हे मी एका वाक्यात सांगते. हे लेखन वाचताना स्त्रियांनी किती वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे ते आम्हाला जाणवलं आणि लक्षात आलं की आपण किती लहान आहोत, किती खुजे आहोत. स्वतःकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन हा या अभ्यासाने आम्हाला दिलेली ही देणगी. आता वेगळी क्षेत्र, तर पहिलं येतं रुपेरी पडदा, कारण त्याच्याबद्दल आपल्याला जास्त आकर्षण असतं सगळ्यांना, तो प्रत्येकालाच मोहवणारा. अभिनेत्रीच्या अभिनयाइतकीच तिच्या खाजगी आयुष्याबद्दलची उत्सुकता असते सगळ्यांना आणि त्याच्यामुळे तिचं आत्मकथन वाचायला जास्त उड्या पडतात. म्हणूनच जुन्या काळच्या वनमाला, शांता हुबळीकर अशा स्त्रिया घेतल्याच, पण प्रतिमा बेदीसारख्या मनस्वी कलाकाराची पण आम्ही निवडली. एक मात्र नक्की की केवळ कारकीर्द सांगणारी सपाट चकचकीत आत्मचरित्र निवडली नाही, तर अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रात कार्यरत स्त्रियांचं वेगळं जगणं, त्यांचं कौटुंबिक वेगळं आयुष्य, गायिका, नृत्यांगना, खेळाडू, पोलीस, तसंच भविष्यवेध, हॉर्स रेसिंग अशी खूप वेगळी क्षेत्र गाजवणाऱ्या स्त्रिया, त्यांच्याबद्दल जाणून घेता त्या जशा काही आमच्या मैत्रिणीच आहेत. आणि लोकप्रिय जोडीदाराबरोबर संसार करताना स्वतःचंही एकीकडे वेगळेपण किंवा स्वत्व जपणाऱ्या अशा सुद्धा काही तेजस्विनी आम्हाला या प्रवासामध्ये भेटल्या. उदाहरणच द्यायचं झालं तर सुनीता देशपांडे, यशोदा पाडगावकर, साधनाताई आमटे, माधवी देसाई, कमल पारदेव, ह्या सगळ्या जणी आमच्या डोळे अक्षरशः दिपवून गेले. तर मागच्या काळातल्या स्त्रियांची आत्मचरित्र जेव्हा आम्ही वाचायला घेतली, तेव्हा त्यांच्या पदरी आलेल्या संघर्षाची धार आज आपल्याला ऐकताना कदाचित फार गुळगुळीत किंवा कल्पनेतली वाटू शकते. पदरी आलेल्या हा शब्द मी मुद्दाम इथे जाणीवपूर्वक वापरला, कारण आज आपण बघतो की एखादी 80 वर्षाची स्त्रीसुद्धा सोयीस्कर वाटतं म्हणून सहजपणे पंजाबी पोशाख घालते. पण त्यावेळेला 9वारी साडीऐवजी 5वारी साडी नेसणं ही सुद्धा मोठी क्रांती असायची, असाही एक काळ होता. आणि मग त्या काळामध्ये त्यांनी काही निर्णय कसे घेतले असतील किंवा हे सगळं कसं सांभाळून नेलं असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. इतर क्षेत्रातल्या
कलाकार स्त्रियांपेक्षा तुलनेनं अभिनेत्रींनी जास्त प्रमाणात आत्मचरित्र लिहिली. 1940च्या दशकातल्या अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचं स्नेहांकिता, दुर्गा खोटे यांचं मी दुर्गा खोटे, विजया मेहतांचं झिम्मा, सीमा देव यांचं सुवासिनी, लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री मधु कामतीकर यांचं मधुरंग, ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना रोहिणीताई घाटे यांचं लहेजा, ज्योत्स्ना भोळे यांचं तुमची ज्योत्स्ना, चित्रकार ज्योत्स्ना कदम यांचं सर आणि मी, ही काही नावं. कलाकार अंगात कला घेऊनच जन्माला येतात, पण त्याची साधना केल्याशिवाय यश मिळत नाही. कलावंत स्त्रियांची आत्मकथनं वाचताना हे लख्खकन कळतं की एका स्त्रीसाठी कलेची साधना किती अवघड आहे. मुलगी म्हणून बंधनं, पुढे लग्न झाल्यावरती बायको म्हणून किंवा सून म्हणून, मातृत्वानंतर तर खूपच सांसारिक जबाबदाऱ्या वाढतात आणि हे सगळं सांभाळत कला जोपासायची हे एक दिव्यच. नोकरी संसार ज्या बायका करतात त्यांना आपण सर्रास म्हणतो तारेवरची कसरत, पण हे सगळं करून कलेला जोपासायचं त्याला काय म्हणायचं. 1940च्या दशकामध्ये मराठी हिंदी चित्रपटामध्ये अभिनय करणाऱ्या आणि अभिनयासाठी पहिलं राष्ट्रीय पारितोषिक मिळवल्यानंतर चित्रपट संन्यास घेणाऱ्या या अभिनेत्रीचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं ते पुढे तब्बल 50 वर्षांनी, म्हणजे 2007 मध्ये. मराठीतलं पहिलं सुवर्ण कमळ खेचून आणणारी ही श्यामची आई म्हणजे वनमाला. आयुष्याची संध्याकाळ झाली, मागून मिळत नाही ते तरुणपण आणि जाता जात नाही ते म्हातारपण. नजर पैलती पण मागचा पाठ शिवणीचा खेळ काही सुटत नाही असं म्हणत वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. त्याचं नाव परतीचा प्रवास. या बाईंचं सगळंच अनोखं, अतिशय देखणं रूप, गर्भश्रीमंत बालपण, उत्तम शिक्षण, गायन नृत्याच्या संधी, अभिनय प्रवास, अफाट वैभव, कौटुंबिक जीवनात मात्र एकाकीपण. आचार्य अत्रे यांच्याबरोबर प्रेम प्रकरण, पण शेवटी तेही नातं तुटणं आणि अखेरीस बहिणीच्या आश्रयाला राहावं लागलं. एखाद्या चित्रपटासारखं यांचं वास्तव आयुष्य. ते पुस्तक वाचताना सतत आठवत राहतं प्र. के. अत्रे यांच्या सुविद्य पत्नी सुधाताई अत्रे यांचं आत्मचरित्र गोदा तरंग. अत्रे आणि वनमालाबाई यांच्या संबंधांमुळे त्यांचा विस्कटलेला संसार, एकटीनं मुलींना मोठं करणं, हे चित्र नजरेसमोर तरळत आहे. रुपेरी पडद्यावर श्यामच्या आईची अगदी सोज्वळ भूमिका वठवणाऱ्या वनमालाबाईंचं अत्र्यांबरोबरच्या सहवासाचं धीट आणि अभिसारिकेचं रूप आपल्याला किती वेगळं वाटतं ना वाचताना. समाजाची सगळी बंधनं जुगारून स्वतःमध्ये हरवून मुक्तपणे जगणारी आणखी अशीच एक अभिनेत्री रोतिमा बेदी तिचं नाव. आपल्या समाजानं काळजीपूर्वक बनवलेला प्रत्येक नियम मी मोडला, कसलीही बंधनं मानली नाही. मला जे जे करावं वाटतं ते मी केलं, सपाटून केलं. कोण काय म्हणेल याला काळीचीही किंमत दिली नाही. माझं तारुण्य, बुद्धिमत्ता, लैंगिक जीवन दिमाखानं मिरवलं. मी खूप जणांवर जीव ओतून प्रेम केलं आणि माझ्यावरही काहींनी खूप प्रेम केलं. बिनधास्त जगणारी आणि त्याविषयी बोलणारी ख्यातनाम नृत्यांगना रोतिमा बेदी हिच्या टाइमपास या आत्मचरित्राच्या मलपृष्ठावरचा हा मजकूर. रोतिमा बेदी अक्षरशः वादळी आयुष्य जगली. 60च्या घरी येणारी गुणी सारस मुलगी ती कधीच नव्हती. तारुण्यात तिनं अनेकांशी संबंध ठेवले. पुस्तकात नाव फोटोसह ते तिनं मोकळेपणानं मांडलंय. कबीर बेदी या मॉडेलशी लग्न केलं, 2 मुलांची आई झाली. आईपणही तिनं आनंदानं पेललं. तिनं मुलांना ABCD शिकवलं, ते पाटीवर नाही तर समुद्राच्या ओल्या वाळूत गिरवून.
किंवा मुलांबरोबर जेवण केलं ते बागेत, आंघोळीच्या टबात, गाडीच्या टपावर, जे करायचं ना ते झोपून देऊ स्वच्छंदीपणे. म्हणूनच वयाच्या 27व्या वर्षी मुलं लहान असताना ती एक नृत्याचा कार्यक्रम बघायला गेली. म्हणजे मुद्दाम बघायला गेली नव्हती, कुठेतरी जात असताना पाऊस आला म्हणून ती त्या हॉलच्या बाहेर थांबली आणि आत तिने डोकावलं तर तो कार्यक्रम सुरू होता. आणि तो कार्यक्रम ती अक्षरशः झपाटून बघत राहिली आणि कार्यक्रम संपल्यानंतर आज जाऊन त्याचे दिग्दर्शक होते केलुशरण महापात्र, ओडिसी डान्सर, त्यांना जाऊन म्हणाली मला शिकवा. तिच्या अंगावर होती तंग जीन्स आणि टी शर्ट, हातामध्ये सिगरेट विझलेली. सर म्हणाले की गुरुजी म्हणाले 2 दिवसात. त्यांनी एकंदर तिच्याकडे बघितलं. म्हणाले मला भुवनेश्वरला पोचायला 2 रात्री लागतात ट्रेनमध्ये. मी पोचायच्या आत तू कॉटनची साडी नेसून जर भुवनेश्वरला माझ्या आश्रमात पोचलीस तर तुला नृत्य शिकवायचा विचार करीन. ती गेली. वयाच्या 27व्या वर्षी तिनं नृत्याचं पहिलं पाऊल टाकलं आणि पुढच्या 10 वर्षात ती आंतरराष्ट्रीय कीर्तीची ओडिसी नृत्यकला बनली. अर्थातच हे काही सोपं नव्हतं. मुंबईत दारू, सिगरेट, पार्ट्या करणारी इंडियाज क्वीन ऑफ आउटरेज अशी ओळख असणारी प्रतिमा गुरुजींच्या घरात कॉटनची साडी नेसून दिवसाचे 10-10, 12-12 तास रियाज करायची. काली मातेच्या दर्शनाला जायची. आधी नृत्य हा तिचा ध्यास होता, पुढे तो श्वास बनला. काही वर्षांनी तिनं कर्नाटकात नृत्यधाम उभं केलं. आधी तिची धडपड होती स्वतः कलाकार बनण्याची. आता तिचं ध्येय बदललं. तिला नवीन पिढीच्या नृत्यांगनांना तयार करायचं होतं. वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अर्थातच खूप घडामोडी घडल्या. हे काही इतकं सोपं नाही. जर निघून गेली असेल भुवनेश्वरला तर घटस्फोट झाला, थोड्या मोठ्यांची प्रेम प्रकरणं गाजली, मुलं परदेशी गेली. मुलगी पूजा बेदी ती परत आली, तिने लग्न केलं, तिला मुलं झाली. पण काही काळ ती रमली त्या नाटबंडांमध्ये. पण तिचा मुलगा सिद्धार्थ पुढे स्किझोफ्रेनिक निघाला आणि तो धक्का, पुढे त्यांनी आत्महत्या केली. तो धक्का मात्र हिला काही सहन झाला नाही. ती संन्यासिनी बनली. निळी कफनी घालायला लागली. तिने केसाचं मुंडण केलं. अनेक म्हणजे मनशांतीच्या शोधात तिनं अनेक मठ पालथे घातले. हरिद्वार, ऋषिकेश, देह, लडाख अशा मठांमध्ये फिरली. मानसरोवर यात्रेतल्या मुक्कामात दरड कोसळून या वादळी आयुष्याचा वादळातच अंत झाला. तिनं आयुष्यभर समाजाशी, रूढ कल्पनांशी असंख्य लढाया केल्या. कधी जिंकली, कधी हरली. तिची बंडखोरी, बेफाम, बेफाट आयुष्य, यश, अपयश, आढ्यता, जगाच्या दृष्टीनं निलाजरेपणा सारं तिनं मनस्वीपणे मिरवलं. प्रतिमा बेदीचं आत्मचरित्र वाचून आपण चकित होतो की एखादी बाई इतक्या मनस्वीपणे जगू शकते. बघायला, वाचायला हे मनस्वी पण छान वाटतं. अनेकांना मोहवत असेल हे मनस्वी पण सगळ्यांना जमतच असं नाही. रूप आहे, कला आहे, हातात पैसा आहे, इतरांचं मन सांभाळून जगण्याची नम्रताही आहे. पण तरीसुद्धा असं मनस्वी जगता येत नाही. कधी कधी जगण्याचे फासे उलटच पडत जातात. मला वाटतं इथे असणाऱ्या प्रत्येकालाच माहीत असेल की 1939 मध्ये प्रभातचा माणूस चित्रपट आला होता, जो वेश्येच्या जीवनावर बेतलेला होता. एक पोलीस आणि वेश्या यांच्यातले नाजूक भावबंध, समाजाकडून होणारी तिची अवहेलना असा त्याचा विषय होता. ही भूमिका शांता हुबळीकर अक्षरशः जगल्या. तेव्हा चित्रपटांना पुरस्कार देण्याची पद्धत नव्हती, जी या चित्रपटापासून सुरू झाली. त्या कलाकार, दिग्दर्शक यांना पुरस्कार मिळाले. मात्र एकही पुरस्कार न मिळता हा चित्रपट शांता हुबळीकरांचा म्हणूनच आपण आजही ओळखतो. आता कशाला उद्याची बात या आत्मचरित्रांमधून शांताबाईंनी आपलं आयुष्य मोकळेपणाने जगासमोर आणलं ते 1990.
त्यांचा जन्म 1914 मध्ये. लहानपणीच त्या पोरक्या झाल्या आणि आजीकडे वाढत होत्या. आजीकडे वाढत असताना आजीने त्यांचा एका म्हाताऱ्याशी लग्नाचा घाट घातला. 16 वर्षाची ही शांता होती आणि आजीने नव्हे त्यांच्या दत्तक मुलीनं आजींच्या तिचा लग्नाचा घाट घातल्यावर तिने त्याला विरोध म्हणून ती घरातून पळून गेली. रातोरात ही शांता घरातून पळून गेली. तो काळ आपण लक्षात घेतला तर आपल्याला याचा सगळ्याचा गांभीर्य जास्ती लक्षात येते. गदगला ही मुलगी पळून गेली. तिथे शांता म्हणून वावरू लागली. गोपी नावाच्या कन्नड नाटक कंपनीत तिला 40 रुपये पगारावर नोकरी मिळाली. ते वर्ष होतं 1930. तेव्हा नाटकाची जाहिरात ही हातगाडीवर व्हायची, भोंगा वाजवत माहिती सांगितली जायची, हँडबिलं वाटायची. हे सगळं वाचताना आपल्याला सुद्धा तो काळ पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहतो. 2 वर्षात तिला कन्नड नाटक ते मराठी चित्रपट अशी झेप घेता आली. बाबूराव पेंढारकरांनी तिला सिनेटोन कंपनीत 75 रुपये पगारावरती नोकरी दिली. तिला तेव्हा सामान्य कुटुंबाचा घरखर्च हा 25 रुपयात लागायचा. महिना 25 रुपयात. कारण शेरभर भाजी मिळायची 2 नव्या पैशात आणि शेरभर लोणी 2 आण्यात. आज हे ऐकूनही म्हणजे आपल्याला म्हणजे अगदी स्वप्नच वाटेल. 1937 मध्ये तिला प्रभात कंपनीत व्ही शांताराम यांनी बोलावलं आणि तब्बल 300 रुपये पगारावर नेमणूक झाली. इथून पुढे शांताबाईंच्या यशाची कमान ही कायम चढतच राहिली. मग बहुचर्चित माणूस आला. माणूसने शांताबाईंना पैसा, सुख, प्रसिद्धी जे जे काही शक्य आहे ते सगळं दिलं. शेकड्याने पत्र तेव्हा त्यांना यायची. रसिकांची प्रेमपत्र असायची ज्याच्यात लग्नाच्या मागण्या होत्या. ऐन 25 त्या होत्या तेव्हा. आणि एवढ्या सगळ्यांच्या मागण्या एका बाजूला आणि बापूसाहेब गीते डेक्कन एम्पोरियम नावाचं दुकान होतं तेव्हा. त्यांच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते. त्यांचं लग्नही झालेलं होतं. पण त्या त्यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांच्याशी लग्न केलं. ही खूप मोठी चूक होती. कारण हे सहजीवन सहजरित्या झालं नाही. गीतेंचा संशयी स्वभाव, पैसा खर्च करत राहणं, शांताबाईंवर केवळ पैशासाठी अवलंबून राहणं हे त्यांना हळूहळू असह्य होऊ लागलं. गीते त्यांना घटस्फोट पण देईना आणि कर्ज तर इतकी केली की घेणेकरी शांताबाईंना त्रास देऊ लागले. शिवीगाळ, कोर्ट केसेस या साऱ्याला कंटाळून शांताबाईंनी घर सोडलं आणि 15 वर्ष स्वामी श्रद्धानंद आश्रमात त्या नाव लपवून राहिल्या. यावर कळस म्हणजे त्यांचा मुलगा प्रदीप तो स्वतः व्यसनी निघाला होता, व्यसनी होता. त्यांना माहिती अशी मिळाली तेव्हा की कलावंतांना सरकार पेन्शन देतं म्हणून त्यांनी आपल्या आईला घरी आणलं. आणि नंतर असं लक्षात आलं की शांताबाईच्या बाबतीत ते काही शक्य नव्हतं. तेव्हा त्यांनी त्याला घराबाहेर हाताला धरून घराबाहेर काढलं. पुढे पुणे महिला मंडळाच्या वृद्धाश्रमात त्यांचा एकाकी अवस्थेत मृत्यू झाला. 1930च्या त्या काळात त्यांच्या आत्मचरित्रामध्ये आपण हा काळ बघतो. एका पोरक्या मुलीचं लग्न नाकारून पळून जाणं, चित्रपटातून मिळणारा पैसा, चित्रपटाचं बदलतं तंत्र, व्ही शांताराम यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीचं व्यक्तिचित्रण हे अगदी उत्तमरित्या शांताबाईंनी उभं केलं. अभिनेत्रींच्या पैशावर डोळा ठेवणारे पुरुष बऱ्याच जणींच्या वाट्याला आले. पण संगीत नाटक अभिनेत्री आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांचं तुमची ज्योत्स्ना यात त्यांनी केशवराव भोळे या आपल्या पतीला आपल्या सगळ्या घटनेचं श्रेय दिलेलं आहे. चित्रपट अभिनेत्रींनी जेवढी आत्मचरित्र लिहिली तेवढी इतर क्षेत्रातल्या कलाकार स्त्रियांनी लिहिलेली सापडत नाही. ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना रोहिणी भाटे यांचं लहेजन, सुगम संगीत गायिका अनुराधा मराठे यांचं स्वरानुराधा ही आत्मचरित्र प्रकाशित झाली आहे. यात संघर्षापेक्षा त्यांची कलेप्रती निष्ठा आपल्याला अधिक जाणवते. एक मात्र खरं आहे की चंदेरी दुनियेतले मानमरातक खूप मोठे चकचकीत नेत्रदीपक असतात. पण तिथले उतार चढाव सुद्धा तेवढेच तीव्र असतात. त्या मानानं इतर क्षेत्रातली वाटचाल या तुलनेने कमी आवडते. आत्ता संगीताने जे सांगितलं शांता उबळीकरांची अखेर जिथे झाली पुणे महिला आश्रम. तर योगायोगाने मागच्या वर्षी 8 मार्चला आमचा तेच कार्यक्रम झाला
आणि हे आमचं आम्ही सांगत असताना त्यांच्या संचालकांनी नंतर आम्हाला ती खोली दाखवली की इथे त्या होत्या. तर गेली अनेक वर्ष स्त्री वेगवेगळ्या क्षेत्रात वावरू लागलेली आहे. साहजिकच त्या क्षेत्रातले अनुभव तिनं मांडलेले सापडतात. जसं सुप्रसिद्ध ज्योतिषी वसुधा वाघ यांचं आत्मचरित्राचं नाव आहे सारीपाट. आता ह्या बाईंचं आयुष्य खूप मजेशीर आहे. म्हणजे त्या अगदी लहान असताना त्यांच्या घरात त्यांचे आजोबा, त्यांच्या घराण्यातच ती ज्योतिषाची परंपरा होती आणि त्या अगदी लहान होत्या, म्हणजे 5-6-7 वर्षाच्या होत्या आणि त्यांना एक दिवस त्या म्हणाल्या की मला नाही शाळेत यायचं. म्हणजे त्या काळात बघा शाळेसाठी खूप लांब लांब चालत जावं लागायचं वगैरे. तर त्या म्हणाल्या की मला नाही शाळेत जायचं, इथे की नाही एक मोठा साप आहे. तर त्यांच्या घरातल्यांना वाटलं की काहीतरी आपल्या शाळेत जायचं नाही म्हणून सांगतीये. बरं बाई, त्या काळात चालायचं नको का, बरं बाई नको जाऊ असं. तर जी बाकीची त्यांची भावंड परत आली, त्यांनी खरंच परत आल्यावर सांगितलं की असा एक नाग दिसला रस्त्यात वाटेत वगैरे. तेव्हा त्यांच्या आजोबांनी जाणलं की ह्या मुलीमध्ये सुद्धा हे अनुवंशिक जे काही म्हणजे ज्योतिष ही एक विद्या पण आहेच, पण ती एक अंगभूत कला सुद्धा आहे आणि त्यांना ते अंगभूत देणगी होती. आणि मग त्यांच्या आजोबांनी वडिलांनी त्यांना रितसर ते सगळं शिकवलं आणि जे काही वेगवेगळं त्याच्यामधल्या पद्धती आहेत त्या आता आपण त्याच्या तपशिलात नाही जाणार आहोत, पण वेगवेगळ्या म्हणजे पत्रिका बघतात, कोणी चेहरा बघतात, हातावरच्या रेषा बघतात, तर त्या सगळ्या पद्धती त्या शिकल्या आणि त्यांनी त्यांचं खूप मोठं नाव होतं वसुधा वाघ यांचं. त्या मनोहर जोशी जे होते आपले सभापती त्यांच्या विहीणबाई. तर पुढे त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, टाटा, बिर्ला, फिरोदिया अशा अनेक सर्व क्षेत्रातल्या दिग्गजांचं भविष्य त्यांनी वर्तवलं. मनीषा कोईराला सारख्या म्हणजे अनेक नटनट्या सुद्धा त्यांच्याकडे, चित्रपट तारिका सुद्धा त्यांच्याकडून सल्ला घेत असत आणि याची रंजक कहाणी त्या पुस्तकामध्ये वाचायला मिळते. मला स्वतःला त्यांची मुलाखत घ्यायची संधी मिळाली होती तेव्हा त्यांनी या मनीषा कोईराला बद्दल एक सांगितलं होतं की अगदी लहान असताना त्या मनीषाची आई हिच्याकडे त्यांच्याकडे आली होती की बघा हो तिचं काय भवितव्य आहे का चित्रपटात. तर त्या म्हणाल्या की मला दिसत होतं की हिला खूप उच्च भवितव्य आहे, पण तितकंच तिचं पुढचं आयुष्य अतिशय खडतर आणि तिला आजार होणार आहेत सगळे, म्हणजे ते तिला पुढे झालंच कॅन्सर वगैरे. तर हे त्या म्हणाल्या मला तिची पत्रिका बघून कळलं आणि तिचा इतका सुंदर निरागस चेहरा होता तो बघून तिच्या आईला सांगायचं माझं धारिष्ट्य झालं नाही. तर हे सगळे त्यांनी अतिशय रोचक अशी वर्णनं, म्हणजे आपला विश्वास असू दे किंवा नसू दे, ज्योतिषावर विश्वास ही वैयक्तिक गोष्ट आहे, पण पुस्तक म्हणून या पुस्तकाला मनोरंजन आणि अभ्यास अशा दोन्ही दृष्टीने खूप महत्व आहे. आज ब्युटी पार्लर ही काही नाविन्याची गोष्ट राहिलेली नाहीये, पण 1968 मध्ये सौंदर्यशास्त्र शिकणं आणि फिरायला जाताना तेव्हाच्या बायका कशा म्हणायच्या की एक स्नो लावल्या, पावडर लावली की बाप रे, म्हणजे झालं आम्ही तयार आता. तर त्या काळामध्ये ब्युटी पार्लर ही संकल्पना मांडून आणि ती आवश्यक घटक अशी करण्यामध्ये ज्यांचं हातभार आहे किंवा हे आव्हान ज्यांनी पेललं काळाच्या पुढे बघणाऱ्या त्या माया परांजपे यांचं चांगलं आत्मचरित्र हे सौंदर्य यात्री हे सुद्धा एका वेगळ्या क्षेत्रावर प्रकाश सोडून टाकतं. बहुतेक कर्तृत्ववान स्त्रियांच्या घडणीत त्यांच्या आईचं संपूर्ण सहकार्य मिळतं असं बहुतेकींनी लिहून ठेवलंय. म्हणजे मुख्यतः पुरुषी समजल्या जाणाऱ्या प्रकाशन व्यवसायामध्ये एक महत्वाचं नाव होतं आहे शशिकला उपाध्ये. त्यांच्या आत्मचरित्राचं नावच आहे माझं पुस्तक. तर त्या आपलं संपूर्ण श्रेय आपल्या आईला देतात की कोण माझी आई पोहायची, सायकल चालवायची, पण त्या आईने मला हे अगदी लहानपणी मनावर बिंबवलं की आर्थिकदृष्ट्या प्रत्येक बाई स्वयंपूर्ण हे व्हायलाच हवं. 75-80 वर्षापूर्वी ही शिकवण देणारी आई होती हे आपल्याला ह्या पुस्तकातून मिळतं.
तसंच हे अजून एक वेगळं पुस्तक म्हणजे सेन्सॉर जीवनसार आणि मित्र. याच्या लेखिका अपर्णा मोहिले. तर त्या मॅट्रिकला बोर्डात आल्या होत्या. पुढे त्यांनी BA ला सुवर्ण पदक मिळवलं होतं. मग IAS झाल्या आणि मेंबर ऑफ द पोस्टल सर्व्हिसेस बोर्ड या पदापर्यंत पोहोचलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला. पुढे त्या 1982 मध्ये त्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा झाल्या आणि मग त्यांच्या काळातले त्यांनी सेन्सॉर बोर्डातले अनेक अनुभव म्हणजे राजकीय नेते कसे दबाव टाकतात किंवा हे वाक्य बदला किंवा ह्या सगळ्यासाठी काय काय करामती करतात याचं खूप रोचक वर्णन या पुस्तकामध्ये आहे. आम्ही म्हटलं की वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया निवडल्या किंवा आपण अगदी एक गुळगुळीत वाक्य वापरतो की आज महिला सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, तरी सुद्धा आपल्या मनामध्ये एक अशी लक्ष्मणाची रेघ उभी असते. म्हणजे आपण बायकाच ठरवतो की हे क्षेत्र काही आपल्यासाठी नाही. जसं हॉर्स रेसिंग किंवा जुगार अजूनही 2026 मध्ये सुद्धा आपल्याला असं चटकन वाटत नाही की आपल्यासारखी मध्यमवयीन बाई सहजपणे रेसकोर्सवर जाईल आणि रेस खेळेल. पण सरिता वाकलकर यांचं जॅकपॉट हे पुस्तक वाचल्यानंतर हा गैरसमज पूर्णपणे आपला दूर होतो. त्यांना जॅकपॉट क्वीन अशी उपाधीच मिळालेली आहे, इतक्या वेळा त्या रेस खेळलेल्या. ही बाई मुळातच बंडक होती, सरळ मार्गी सामान्य मध्यम वर्गातली, पण तरी सुद्धा आपल्या प्रियकराबरोबर निघून आली. घरचा विरोध होता म्हणून आणि कुठल्याही विवाह विधीशिवाय त्याच्या मृत्यूपर्यंत आणि अजूनही त्याचं नाव लावून ती तिथे राहिली. आणि केवळ त्यांना हॉर्स रेसिंगचा नाद होता, तर त्यांचा सहवास पण मिळेल म्हणून आणि काही अर्थी पैशांची चणचण वाटली तर बघूया तरी खेळून असं म्हणून त्या रेसकोर्सवर गेल्या. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की रेस ही फक्त हॉर्स रेसिंग ही फक्त खेळण्याची गोष्ट नाही आहे किंवा नशिबावर अवलंबून असलेली नाही आहे, तर आपण अभ्यास करून नीट खेळलं तर खरोखर याच्यात यश मिळवू शकतो. आणि त्यांनी अभ्यास करून सगळी गणितं मांडून रेस खेळायला सुरुवात केली आणि त्यांच्या यजमानांपेक्षा सुद्धा अधिक त्याच्यामध्ये पैसा आणि यश मिळवलं. तर हे सगळं करताना काही वेळेला आपला स्वतःवर ताबा पण गरजेचा असतो, कारण शेवटी ही पैशाशी संबंधित गोष्ट आहे. जेवढी नशिबाशी तेवढीच पैशाशी. मग त्यांनी स्वतःवर काही नियम लादून घेतले होते. ठराविक रकमेच्या वर बोली लावायची नाही, पैसे उसने घेऊन खेळायचं नाही किंवा एकदा खेळताना पैसे जिंकले तर ते पुन्हा ठराविक प्रमाणातच लावायचे, सगळ्याच्या सगळे उधळायचे नाही. असे नियम स्वतःवर लावून घेतल्यामुळे आपण जे बघतो की रेस खेळण्याचं व्यसन लागल्यानंतर जी दारुण अवस्था होते कित्येकदा आल्यानंतर, तर ती त्यांना कधी भोगावी लागली नाही. आणि उलट रेसमधून जिंकलेल्या पैशावर त्यांनी जमीन घेतली ते गुंतवायचं म्हणून आणि त्याच्यावर आज पुण्यातली प्रसिद्ध इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट उभी आहे. हे अतिशय म्हणजे वेगळं असं आत्मचरित्र आहे आणि ते मुळापासून वाचलं तर ते जास्तीत जास्त इंटरेस्टिंग वाटत जातं. आणि ते खूपच इंटरेस्टिंग करण्याचं काम आमच्या मैत्रीण प्रमोदिनी केलंय. त्याचं शब्दांत आत्मचरित्रांचं लेखन हे सहसा आपल्या गत आयुष्याकडे बघत केलेलं दिसतं. पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचं माझ्या आयुष्याची पाने लीव्स ऑफ माय लाईफ हे त्यांचं मूळ पुस्तक, हे मात्र वेगळ्या हेतूनं लिहिलंय. ही कथा आहे पंजाबमधल्या एका छोट्याशा गावातल्या मुलीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होऊन जिथे पुरुषांचंच वर्चस्व आहे अशा पोलीस खात्यात टिकून राहण्यासाठी धडपडणाऱ्या एका स्त्रीची. त्या म्हणतात मला पण कुणीतरी त्या काळात म्हणजे त्या पण अशा मला 1980-82 मधल्या पहिल्या एकमेव त्या सगळ्या तुकडीतल्या होत्या महिला पोलीस. तर मला जर तेव्हा कुणी
असं मार्गदर्शन केलं असतं. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा जेव्हा ही IAS परीक्षा दिली तेव्हा त्यांची निवड झाली होती टॅक्स वगैरे अशा विषयात, जे वर्षभर काम केल्यावर त्यांना कळलं की मला नाही ना याच्यामध्ये काय, माझं मन रमत नाहीये. मग त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा ही परीक्षा दिली आणि त्यांनी पोलीस खातं निवडलं. तर मला जर तेव्हा हे असं मार्गदर्शन मिळालं असतं तर त्याचा फायदा झाला असता आणि म्हणून त्यांनी हे आत्मचरित्र लिहिलं. त्यानंतर म्हणजे या आत्मचरित्राचा हेतू हा इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे. या पुस्तकानंतर त्यांनी मॅडम कमिशनर हे अतिशय दीर्घ असं पुस्तक लिहिलंय आणि आज पोलीस खात्यामध्ये मीरा बोरवणकर हे नाव अत्यंत आदरपूर्वक उच्चारलं जातं. माझीही ओळख अनेकदा मीरा बोरवणकर म्हणून करून दिली. पण चाकोरी बाहेरच्या अशी काही बदनाम ही जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रात वावरताना प्रत्येक स्त्रीला असं यश मिळतंच असं नाही. कधी संघर्ष तर असतोच, पण तो केला तरी सुद्धा त्यातून मिळतं तर मनस्ताप आणि वैफल्याचं एक कडू फळ. हे आत्मचरित्र घ्यावं की नाही यावर आम्ही बरेच चर्चा केली. पण मग पुन्हा असा विचार केला की आयुष्याचा हा रंगही कळायला हवा, सगळ्यांसमोर यायला हवा. पाना पानाला सुन्न करणारं एक आत्मचरित्र आहे वैशाली हळदळकर हिचं बाराबाला नावाचं. आई वडिलांचं सततचं भांडण, गरिबी आणि कटकटी यात वाढणारी वैशाली, प्रेमाचा अभाव आणि जोडीला पोटाची असाधारण भूक यामध्ये तिचं बालपण अक्षरशः चिरडलं गेलं. पोटाची भूक भागवण्यासाठी वयाच्या 5व्या वर्षीपासून वैशालीला घाणेरडे अनुभव येऊ लागले. एका बिस्किटाच्या बदल्यात तिचा गैरफायदा घेतला जात होता. 14 वर्षाची होईपर्यंत तिच्या आयुष्याच्या चिंध्या झाल्या होत्या. एकीकडे पुरुषांबद्दल घृणा आणि दुसरीकडे त्यांचंच विचित्र आकर्षण या झंझावातात वैशाली होरपळून गेली. हे होत असताना तिने आपला गायनाचा छंद जोपासला होता. त्यानेच पुढे तिच्या आयुष्यात रोजीरोटी पुरवली. साईन बोर्ड रंगवणाऱ्या दिलीप पासून तिला दिवस गेले आणि लग्न करावं लागलं. जेव्हा दिलीपला तिचं पूर्वायुष्य कळलं तेव्हा तिच्या संसाराची वाट लागली. शिवीगाळ, मारहाण, अत्याचार आणि संशय असं चक्र सुरू झालं. या काळात दिलीप आजारी पडला. तेव्हा वैशालीला 2 मुलं झालेली होती. ती घरकाम करायची, पण दिलीपच्या औषधोपचारांना आणि मुलांसाठी वाटण्यासाठी पैसा पुरत नव्हता. नाईलाजाने तिने एका बिअर बारमध्ये नोकरी धरली. तिचं वय तेव्हा होतं 20 वर्षाची होती ती. तिथे वैशालीला खूप त्रास सहन करावा लागला. बिअर बारमध्ये अर्थातच ग्राहक पुरुषांचा लघळपणा, मालकाची अरेरावी आणि दुसरीकडे घरी नवऱ्याचं अकांडतांड. वैशालीचं खरं तर एक साधं स्वप्न होतं. एक छोटं घर असावं, मुलांनी चांगलं शिकावं आणि आपला संसार सुखाचा व्हावा. मग ही बारमधली नोकरी सोडू आपण, पण ते तिच्या नशिबी नव्हतं. भयानक परिस्थितीमुळे ती स्वतःच दारूच्या व्यसनात अडकली. आणि सर्वात वाईट असं की ज्या मुलांसाठी तिने हे आयुष्य स्वीकारलेलं होतं, दिलीप तर त्याचा मृत्यू झालाच होता, पण मुलांसाठी ती ते करत राहिली होती. ती मुलं अजिबात शिकली नाही आणि उलट वैशालीचा द्वेष करत राहिली. आणि यापुढे तिचं दुर्दैव असं की वैशालीला सुरुवातीला तिच्या सख्या वडिलांच्या आणि नंतर आपल्या मुलाच्या वासनेला बळी पडावं लागलं. टोकाची भूक, गरज, स्वार्थ आणि वासना अशा कल्पनातीत घटनांनी भरलेलं हे आत्मचरित्र आपल्याला सुन्न करतं. सवंग मजकूर किंवा कर्मणूक या दृष्टीने न पाहता संवेदनशील वृत्तीने ते वाचलं जावं या अपेक्षेने वैशालीने ते आपल्यासमोर ठेवलं. पण कधी कधी अशा संघर्षातून आत्मसन्मानाचा एखादा प्रकाश किरण डोकावतो आणि मग तिची झुंज सार्थकी लागल्याचं समाधानही मिळतं. असंच एक आत्मचरित्र मी हिजडा मी लक्ष्मी, नावावरून लक्षात आलाच असेल याचा विषय. लक्ष्मीनारायण त्रिपाठी असं या लिंगबदल करून स्त्री झालं हिचं नाव. तिचं वेगळेपण कुटुंबानं स्वीकारलं आणि आज ती आंतरराष्ट्रीय पातळीवर या समाजाचे प्रश्न मांडते.
असंच अजून एक कथन आहे. होय, मी स्त्री आहे. लेखिका आहे मनोबी बंदोपाध्याय. आपण एका सुरक्षित चौकटीतल्या घरात जन्म घेतो, आखिर आयुष्य जगतो. आपले संघर्ष, समस्या याही चौकटीतल्या असतात. कधी परिस्थितीने वाटायला आलेल्या, तर कधी इतर कारणांनी. पण जेव्हा निसर्गच शत्रू म्हणून समोर उभा ठाकतो तेव्हा 1964 मध्ये कोलकात्याजवळ हुगळी गावात प्रतिष्ठित अशा बंदोपाध्याय घराण्यात 2 मुलींनंतर एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं सोमनाथ. 2 मुलींनंतरचा मुलगा, साहजिकच त्याचे खूप लाड झाले, कौतुक झालं आणि त्याला मुलींमध्ये खेळायची सवय अर्थातच लागली. त्याच्या बहिणी, तिच्या मैत्रिणी. 6व्या वर्षी हा एक कुरळ्या केसांचा, अतिशय नाजूक, गोड दिसणारा सोमनाथ मुलींमध्ये खेळायचा, आपल्या बहिणींचे फ्रॉक घालायचा, पावडर लावायचा, लिपस्टिक लावायचा, तासनतास आरशापुढे उभा राहायचा. सुरुवातीला त्याचं हे जे काही तो वागत होता ते कौतुक किंवा काहीतरी घरामध्ये असं बहिणी आहेत म्हणून तो करतोय अशा रीतीने ते बघितलं गेलं. पण पुढे मात्र हे कौतुक प्रश्नचिन्हात बदललं. शाळा कॉलेजमध्ये सोमनाथच्या मागे मुलं लागायची. त्याचा उल्लेख त्यांनी तेव्हाही माझे प्रियकर असा केलेला आहे. घरात हे मुळीच मान्य नव्हतं. कॉलेज शिक्षणासाठी तो नैहाटीला गेला आणि त्यांनी सगळी बंधनं झुगारून टाकली. पहिल्याच दिवशी तो सलवार, कुर्ता, लिपस्टिक अशा वेशामध्ये कॉलेजला गेला आणि तसाच वावरायला लागला. इथून पुढचा त्याचा प्रवास अतिशय विलक्षण. एका उच्चभ्रू घरातला हा मुलगा, त्याची वेगळ्या वाटेवरची वाटचाल. इथे प्रत्येक गोष्ट खरं तर विस्ताराने सांगणं शक्य नाही. सोमनाथमध्ये घडत गेलेले शारीरिक आणि मानसिक बदल, त्या अनुषंगाने त्याला भेटलेले मित्र, त्याचे इतर किन्नर, त्यांचे आलेले अनुभव हे वाचून पाहायला पाहिजे. सोमनाथचं आयुष्य इतकं सरळ नव्हतं. इतर मुलांनी त्याला खूप त्रास दिला. कुतूहलापोटी त्याला काही वेळा विवस्त्र केलेलं आहे त्याच्या महाविद्यालयात. आणि त्याच वेळेला दुसरीकडे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींनी त्याला आधार दिलाय. त्यांनी त्याला आपल्या ग्रुपमध्ये घेतलंय, त्याला कायम त्याला पाठीशी घातलं. हे पण खूप वेगळं वाटतं. या दरम्यान त्याला एक प्रियकर भेटला आणि त्याला संपूर्णपणे समर्पित होण्यासाठी सोमनाथने लिंग बदल करण्याचा निर्णय घेतला. हे अतिशय वेगळं आहे. म्हणजे आपल्याला याची काहीही कल्पना नसते. तर्क करतो आपण, बघतो, या लोकांपासून लांब राहतो. पण हे वाचताना असं जाणवतं की हे त्यांचेही प्रश्न हे सोपे नाही आहेत. यासाठी त्याला असंख्य चाचण्या आणि शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागलं. ज्याच्यासाठी त्यांनी हे भोगलं तो प्रियकर त्याच्याबरोबर राहिला नाही. त्यांनी तो समाजाच्या दबावाला बळी पडला, त्याला सोडून गेला आणि त्यांनी सोमनाथवर केस केली की यांनी मला फसवलंय, हा स्त्री नाही आहे आणि तरीही त्यांनी माझ्याशी लग्न करून मला फसवायचा प्रयत्न केला. आता हे सिद्ध करायचं आहे. हा 2 मिनिटात सांगते मी. हे वाचताना आम्ही पण सगळ्या 3 जणी बधीर झालो होतो की त्याची शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. त्याच्या डॉक्टरांनी त्याला एक विश्वास दिला होता की तू पूर्ण स्त्री आहेस. पण मग हे सिद्ध कसं होणार? सोमनाथला एका टेबलवर झोपवलं होतं विवस्त्र अवस्थेत. त्याच्याभोवती 30 जणांची टीम होती आणि त्यांनी त्याची तपासणी केली. तपासणी म्हणजे काय? तर त्याची जननेंद्रिय ही खरी आहे, त्याची योनी, त्याची बाकीची इंद्रिय ही खरी आहे. त्याच्यासाठी त्याची अक्षरशः शारीरिक तपासणी केली गेली आणि त्यानंतर निर्वाळा दिला की हा पुरुष आहे आणि हा स्त्री आहे आणि एखाद्या पुरुषाला सुख देण्यासाठी समर्थ आहे. यावर सोमनाथ उद्वेगाने म्हणतो की थोडक्यात बलात्कार करून घेण्यासाठी मी सक्षम आहे असं सिद्ध केलं गेलं. इथे त्याचे भोग संपले नव्हते. हे तर झालं म्हणजे तेव्हा हा शारीरिक भाग झाला. सोमनाथ पदवी घेतली त्यांनी. तो शिकत होता एकीकडे, तो प्राध्यापक झालेला होता आणि त्यांनी PhD करायला सुरुवात केली. त्यांनी PhD करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा तो सोमनाथ होता आणि त्याची PhD जेव्हा पूर्ण झाली तेव्हा त्याचं रूपांतर स्त्रीमध्ये, मनोबी नावाच्या स्त्रीमध्ये, मनोबी याचा अर्थ अतिशय सुंदर स्त्री, तिच्यामध्ये रूपांतर झालेलं होतं. त्यामुळे
स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्याला प्रशासनाशी लढा द्यावा लागला. अर्थात शेवट सुखांत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. सध्या पहिली लिंग बदल झालेली प्राचार्य म्हणून मनोबी बंदोपाध्याय ही कार्यरत आहे. पहिली तृतीय पदवी प्राचार्य. आज तिच्या आयुष्यात एक मुलगा आहे ज्याच्यावरती ती मुलासारखी माया करते. हा सगळा संघर्षातून सुखांताकडचा प्रवास वाचूनच बघायला हवा. सुरळीत आयुष्य अचानक अपघाताने बदललं तरी पुन्हा एकदा नियतीशी लढा द्यावा लागतो. नियतीशी दिलेल्या या लढ्याविषयी सांगणारं एक अद्भुत कथन आहे अरुणिमा सिन्हाचं, फिरुनी नवी जन्मलेख. पोलीस भरतीच्या मुलाखतीसाठी ही तरुण स्त्री रेल्वेने दिल्लीला निघाली होती. रात्री गुंडांशी झटापट झाली आणि तिला गुंडांनी डब्यातून खाली फेकून दिलं रेल्वेच्या ट्रॅकवर. रेल्वेच्या 2 ट्रॅक्सच्या मधोमधी पडले होते. मिट्ट काळो, स्मशान शांतता. मधूनच गडगडाट करत गाड्यांची धुळं मला खेटून ये जा करत होती. त्यांचे रागीट फुटकार, प्रवाशांनी बाहेर फेकलेल्या मलमूत्राचे फवारे आणि चाकांच्या घर्षणानं खिडक्यांची पखरड बिनदिक्कत माझ्या अंगावरून सगळं सुरू होतं. सगळं शरीर माझ्याच रक्ताने माखलेलं. डाव्या पायावरून अख्खी रेल्वे गाडी गेलेली. उजव्या पायाची हाडं, स्नायू यांचा चेंदामेंदा झालेला. अथक रक्तस्रावामुळे अखेर सारं आटोक्याबाहेर गेलं आणि मी ते शुद्ध झाले. हे अरुणिमाचं स्वतः तिने ते लिहिलेलं. सकाळी गावकऱ्यांनी तिला बरेलीच्या रुग्णालयात दाखल केलं. तिचा पाय ताबडतोब कापून काढायला हवा होता, पण ते जिल्हा रुग्णालय, तिथे ना पुरेशी साधनं होती, ना डॉक्टर, ना रक्तपेढी. नशिबाने एक डॉक्टर मिळाले तिथे. पाय तर ताबडतोब कापायचा, पण भूल देणारे डॉक्टर नव्हते. तिच्या असाधारण धैर्याची कल्पना इथूनच यायला लागते. अरुणिमांनी सांगितलं, कापून टाका पाय, भूल न देता. खूप त्रास होईल तुला, त्यांनी सांगितलं. चालेल म्हणाले मला आणि ऑपरेशन केलं गेलं. तोपर्यंत तिचे कुटुंबीय आलेले होते. तिचा भाऊ, लहान भाऊ, तिला पाहून रडायला लागला. तेव्हा त्या भावाला म्हणाली, अरे मूर्खासारखा रडतोस काय? डोळे पुस आणि डॉक्टरांना जाऊन विचार, मी पुन्हा कधी चालायला लागेल. त्या अवस्थेतलं तिचं हे वाक्य आपण कल्पना नाही करू शकत आणि ते तिने नुसतं वाक्य नाही, तिने ते खरं करून दाखवलं. दुर्दम्य आशावाद आणि इच्छाशक्तीचा नमुना असलेलं हे आत्मचरित्र आहे. खडतर अडचणीचा तिचा प्रवास, असंख्य उपचार, शस्त्रक्रिया, कृत्रिम पायाचं रोपण केलं गेलं. खूप धावते मी, पण इलाज नाही आपल्याकडे. थोडक्या वेळात आम्ही किती सांगता येईल तुम्हाला असं बघतोय. आणि त्यापुढे तिचा सराव, ज्यासाठी 6 महिने वर्ष लागायचं कृत्रिम पाय लावून चालणं, ती अरुणिमा 2 दिवसात चालायला लागली. नंतर या अवस्थेत तिने एक स्वप्न पाहिलं, एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचं. आपण कल्पना नाही करू शकत. यासाठीचं एकच उदाहरण सांगते की हे सगळं वाचा, नक्की वाचा. की चढणीवर दोर धरून चढायचं असतं, एक पाय रोवावा लागतो. तिचा डावा पाय कृत्रिम, उजव्या पायात सळई घातलेली होती. डावा पायाने जोर लावला की तिचा कृत्रिम पाय 180 अंशात वळायचा बाहेर येऊन. हवेतल्या हवेत लोंबकाळत तो पाय तसा बसवायचा आणि पुन्हा चढायला लागायचं. तिच्या बरोबर जे कोणी होते ते सगळे रडायचे अक्षरशः तिला बघून. काही जणांनी स्वतःसाठी हार मानली, ज्यांना अरुणिमाने उभं केलं. पुढे चल, ही पण एक मोठी गोष्ट आहे. ही छोटं उदाहरण आहे अगदी. तर कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर करणारी ही भारतातली पहिली स्त्री आहे. 2015 मध्ये खरंच आहे म्हणजे की इतकं कौतुकाची गोष्ट आहे. 2015 मध्ये तिला पद्मश्री मिळाली. यापुढे ती थांबली नाहीये. जगातली 7 खंडातल्या प्रत्येक सर्वोच्च शिखरावर चढाई करायचं तिचं स्वप्न आहे. आजपर्यंत तिने 6 शिखरांवर, 2014 पर्यंत तिने 6 शिखरांवर यशस्वी चढाई केलेली आहे आणि लवकरच हा विश्वविक्रम तिच्या नावावर जमा होईल, यात कोणतीही शंका नाही.
इथलं वाचनालय बघताना आमच्या लक्षात आलं की सगळे वाचक सुजाण आहेत. आणि आता आम्ही हे सांगतोय आत्मचरित्रांबद्दल, त्यातली कितीतरी आत्मचरित्र तुम्हाला ठाऊक असतील, काही वाचलेली असतील. तर आम्ही असा तोरा नाही मिळवणार की आम्ही तुम्हाला काही नवं ज्ञान दिलंय. आमचा हा कार्यक्रम म्हणजे एक खिडकी आहे तुमच्यासाठी, की आम्ही फक्त ते दर्शन घडवतोय की कुठे काय चांगलं आहे. मग त्याच्यातून तुमची जी आवड असेल, तुम्हाला जे वाचावंसं वाटेल, त्या आत्मचरित्राकडे जास्तीत जास्त लोकांनी वळावं, असाच आमचा हेतू आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मध्ये एक काळ असा आला होता की प्रसिद्ध जे पुरुष आहेत, लेखक म्हणून, अभिनेते म्हणून, त्यांच्या बायकांनी आत्मचरित्र लिहायची. आणि मग कळत न कळत त्या प्रसिद्ध व्यक्तीची दुसरी बाजू आपल्या सगळ्यांच्या समोर यायची. आणि मग अरेच्या असं आहे का, असं न कळत आपल्या मनात प्रश्नचिन्ह उमटायचं. माधवी देसाई यांचं नाचगं घुमा यापैकीच. स्वामिकार रणजित देसाई हे लेखक म्हणून अमाप लोकप्रिय होते. त्यांच्या घटस्फोटित पत्नीच्या या आत्मचरित्रानंतर वाचकांच्या लक्षात आलं की माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं. तसंच सुनीता देशपांडे यांचं बहुचर्चित आहे मनोहर तरी, यशोदाताई पाडगावकर यांचं कुणास्त कोणीतरी, मल्लिका अमर शेख यांचं मला उद्ध्वस्त व्हायचंय. पण काही वेळा जरी हे वैफल्य दिसलं तरी काही आत्मचरित्र अशी होती की लेखक पतीबरोबरच्या सार्थक सहजीवनाचा आलेख त्याच्यामध्ये मांडलेला होता. याच्यामध्ये सुमा करंदीकरांचं रास सांगता येईल, रागिणीताई पुंडलिकांचं सात संगत, किंवा सुप्रिया दीक्षितांचं अमलताश, कवी माधव जुलियन यांच्या पत्नी लीलाबाई यांच्या आमची 11 वर्ष, याच्यामध्ये पण एक समंजस सहजीवन दिसून येतं. स्वतः अशिक्षित असून आपल्या कवी असलेल्या पतीची अक्षरशः भक्ती करणाऱ्या कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचं मास्तरांची सावली हे आत्मचरित्र म्हणजे टोकाचं दारिद्र्य ते प्रसिद्धी, हा सगळा प्रवास त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे. एका अत्यंत संवेदनशील आणि मनस्वी स्त्रीचं आत्मचरित्र किती पारदर्शक असू शकतं याचं उदाहरण म्हणून कमल पाध्ये यांचे बंध अनुबंध सांगता येईल. त्यांचे पती प्रभाकर पाध्ये हे काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम या संस्थेच्या आशिया विभागाचे सेक्रेटरी होते. तर कमल पाध्ये दलाई लामांच्या दिल्ली ऑफिसच्या प्रतिनिधी. त्याच्यामुळे हे जोडपं अक्षरशः जग फिरलेलं. राजधानीतल्या उच्च वर्तुळातल्या अनुभवापासून ते पुण्यातलं निवृत्त जीवन, असा सगळा त्यांच्या जीवनाचा आलेख आहे. आणि त्याच्यामध्ये एकुलत्या एका मुलाचा अपघाती मृत्यू हा एक वेगळा अनुभव आहे. एक अतिशय चित्तथरारक असं आयुष्याचं चित्र मांडणारं आत्मचरित्र आहे सुनीता अरळीकर यांचं हिरकणीचं बिराड. सांगायला शब्द नाहीत असं ह्या बाईंचं आत्मचरित्र आहे. त्या स्वतः सारख्या मी चांभार जाती असं म्हणतात. आपण जातीवाचक उल्लेख जरी करत नसलो तरी हे एका चर्मकार समाजातल्या एका मुलीचं आत्मचरित्र आहे. आणि अतिशय गरिबी, म्हणजे त्या गरिबीचं वर्णन सुद्धा आपल्याला वाचताना सुद्धा लक्षात येत नाही, इतकी गरिबी. आणि अतिशय दरिद्री आईबाप, आणि तिचा जन्म झाला, आई जन्मतःच मृत्यू पावली. त्यांच्या आजोबा म्हणजे आईचे वडील होते, त्यांच्या 3 पत्नी गेल्यानंतर त्यांनी 4थं लग्न केलं होतं. ते यांच्या आई म्हणजे हिच्या आई एवढीच ती बायको होती. तर त्यामुळे तिचं बाळंतपण आणि ह्या मुलीचं बाळंतपण 15 दिवसाच्या अंतराने झालं. हिची आई गेली ते त्या मावशी आणि भाच्या, मावशी भाची त्या एका वयाच्या 15 दिवसाच्या अंतरात. आणि हिच्या आईला छळलं त्या सासरच्या लोकांनी आणि हाकलून दिलं होतं घरात. आणि मग ती यांच्या झोपडी सुद्धा त्यांच्याकडे नव्हती, इतकी दरिद्री होतं सगळं. तर इथे तिचा ही मुलगी जन्मली आणि आई गेल्यावर तो बाप आला आणि म्हणाला की त्या आईबरोबर हिला का नाही जाळून टाकली. आणि
सगळे त्याला ओरडायला लागले की काय बोलतो, म्हणून त्यांनी त्या मुलीचं असं चिरकुटात ती मुलगी उचलली आणि चालायला लागला. खरं तर त्या आजा जो त्यांचा, मी सारखं वर्णन आजा आजा असं म्हणतंय, तर त्या आजाचं पण एक छोटं बाळ होतच 15-20 दिवसाचं, पण तरीही त्याला काय संशय आला, तो या जावयाच्या पाठीपाठी चालायला लागला. थोड्या अंतरावर त्याच्या लक्षात आलं की जावयाचे हात रिकामे आहे. त्यांनी त्याला पुढे जाताना म्हणजे सोडलं त्याला पुढे, आणि इथे नीट जाऊन बघायला लागला तर एक माती उकरलेली दिसली. इथे यांनी उकरलं म्हणजे अशी सारवलेली जमीन दिसली, म्हणून यांनी उकरलं तर आपले बाळ. ती म्हणते हा माझा दुसरा जन्म, कारण आजोबांनी त्यांना बाहेर काढलं. आणि मग तिथून पुढे सगळं त्यांचं आयुष्य जे आहे ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे, की कसे ते चर्मकार समाज, त्यातल्या मावशी आणि 2 मुलांना सांभाळायचं. म्हणजे घरामध्ये चूल सुद्धा नाही, तशी तरी 3 दगडांची चूल, आणि त्याच्यावरती भाकरीचं पीठ असतं हे सुद्धा त्यांना वयाच्या कितव्या तरी वर्षी कळलं. कुठला तरी पाचोळा खायचा वगैरे, अशा परिस्थितीमध्ये ह्या मुलींनी शिक्षण सोडलं नाही. मुलगी आणि तिची मावशी दोघीही शिकत राहिल्या, पण या हुशार होत्या. 4थीला स्कॉलरशिप मिळाली, 7वीची स्कॉलरशिप मिळाली, अशा पद्धतीचं. आणि गुरुजी खूप चांगले होते, त्यांनी मला शिकायला 10वीची परीक्षा द्यायची तर कुठेतरी लांब जायचं. लातूर हे त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं मोठं शहर होतं. मग त्या 10वी झाल्यावर लातूरला जा, ते तुला नोकरी मिळेल असं कळल्यामुळे या काय ते कितीतरी किलोमीटर चालत 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 गेल्या. लातूरला त्यांना खरंच एका दवाखान्यात नोकरी मिळाली आणि पतीही मिळाले. दिलीप अरळीकर हे तिथे पॅथॉलॉजी विभागामध्ये काम करत होते. पण ते लग्न म्हणजे परत जातीचा फरक एवढा की ही चांभाराची मुलगी आणि ते सवर्ण, म्हणजे सगळा त्यांच्या कुटुंबाने संबंध तोडलेला. पुढे ह्यांनी संसार तर केला, चांगला संसार केला. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यामध्ये त्यांचे पती सक्रिय असल्यामुळे कुमार सप्तर्षी वगैरे सगळ्यांबरोबर ह्या सुद्धा उभ्या राहिल्या. त्यांची 2 पाठोपाठची जी मुलं आहेत तर ती आणीबाणीच्या वेळेला त्यांना तुरुंगवास झाला. 3 महिन्याचं बाळ आणि 3 वर्षाचा मुलगा असे घेऊन या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये होत्या, जिथे त्या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये तुरुंगातलं वर्णन बाकीचं काहीही न करता तिथे अहिल्याबाई रांगणेकर होत्या, तिथे मृणालताई गोरे होत्या, आणि त्यांच्याकडनं मी कसं शिकले, भाषणं कशी मी शिकले, त्यांच्या चर्चांमधून मला काय मिळालं याचं वर्णन करतात. पुढे त्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका जिंकल्या. त्यांची 2 मुलं उच्च शिक्षित, एक डॉक्टर, एक IT इंजिनियर अमेरिकेत असतो. त्यांना पुढे अमेरिकेच्या वाऱ्या झाल्या. सगळं सुखांत असं त्यांचं आयुष्य आहे. आणि प्रांजळपणे त्या सांगतात की माझी मुळं ही अशी असल्यामुळे आजही त्या सामाजिक काम करतात. विजातीय काय म्हणतात त्याला, आंतरजातीय लग्नांना लग्न लावतात किंवा त्या जोडप्यांना उभं राहण्यासाठी मदत करतात वगैरे. त्यांचं सामाजिक कार्य आजही चालू आहे. आणि त्या म्हणतात की समाजातली जी सर्वात आजची जमात आहे चर्मकार, त्यांच्यातही मराठी मुलगी, तरीही तिचा हा अनाथपणाकडे झालेला सनाथपणाकडे कडचा प्रवास आहे, आणि जो आपल्याला एकाच वेळेला चकितही करतो आणि आनंदितही करतो. तसंच आपल्या आयुष्यात आलेल्या सगळ्या व्यक्तींकडे अतिशय प्रांजळपणे बघता येतं. घडलेल्या घटनांमागचा भावनांचा बारकाईने विचार करता येतो. हे सांगणारं एक आत्मचरित्र आहे सरिता आव्हाड. हे नाव कदाचित लोकांना माहीत नसेल. सुमती देवस्थळे या ज्या प्रसिद्ध लेखिका होत्या, त्यांची ही मुलगी. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे हमरस्त नाकारखाना. अतिशय प्रभावी असं त्यांचं लेखन आहे. आणि जगण्याचे लहान मोठे पेच, आई मुलीचं नातं, नवरा बायकोंचं नातं, त्यांनी एका दलित मुलाशी केलेलं लग्न, आणि त्यातून त्यांच्या आयुष्यामध्ये असलेले बारीक बारीक कंगोरे, पुढे त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या
अविंदा करंदीकरांचा मुलगा आनंद करंदीकर ज्यांचं नुकतंच आता निधन झालं, त्यांच्याबरोबर त्यांचं सहजीवनात लग्न न करताचं सहजीवन आणि त्यामुळे त्यांचा एकंदर ह्या विषयाचा झालेला अभ्यास की लग्नाशिवायचं सहजीवन, त्यांनी पुष्कळ नंतर कार्यशाळा घेतल्या, भाषणं दिली, लोकसत्तामध्ये सदर लिहिलं. तर हाही त्यांचा एक पैलू आहे. आणि मुख्य म्हणजे आयुष्याकडे कसं आणि किती खोलवर बघता येतं हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक खूप महत्वाचं आहे. वाचायलाच हवं असतं, समरसता नाकारताना. आत्मचरित्र ही एका अर्थाने वैयक्तिक बाब असते. म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या आयुष्याकडे बघितलेलं किंवा केलेलं अवलोकन असं आपण म्हणू शकतो. त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना त्यांनी त्याच्या दृष्टिकोनातून मांडलेल्या असतात. पण त्याच्या आजूबाजूचे जे संदर्भ असतात त्या संदर्भांमुळे प्रत्येक आत्मचरित्राला एक सामाजिक, ऐतिहासिक असं वेगळं पैलू त्याला प्राप्त होत जातात. कधी कधी ते हे महत्त्व भौगोलिक सुद्धा असू शकतं. जसं पत्रकार अंबरीश मिश्र यांची आई वंदना मिश्र, तिचं अगदी छोटेखानी आत्मचरित्र मी मिठाची बाहुली. त्याच्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या गुजराती रंगभूमीचं चित्रण आहे की जे आज सुद्धा आपल्या सगळ्या मराठी वाचकांना परिचित नाही आहे. काही जणांनाच त्याच्याबद्दल माहिती. 1946 मध्ये मुंबईच्या कोर्टामध्ये स्फोट झाला. यमुनाबाई खाडीलकरांचं पटावरील प्यादी हे आत्मचरित्र आहे. तर ह्या स्फोटाचं अगदी तपशीलवार वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे हा एक भौगोलिक म्हणा, सामाजिक म्हणा संदर्भ इतर कुठे वाचायला मिळत नाही, तो त्यांच्या आत्मचरित्रातून वाचायला मिळतो. याच यमुनाबाई खाडीलकर म्हणजे नवशक्ती या पेपरचा जो प्रवास आहे, नवा काळ, तर त्या पेपरचा जो प्रवास आहे हा पण सगळा त्यांच्या आत्मचरित्रातून पुढे येतो. तर त्यांनी मुंबईची निवडणूक लढवली होती त्यावेळेला कॉर्पोरेशनची. तसंच कमलताई पाध्ये बंधानुबंधमध्ये यांनी सुद्धा मुंबईची कॉर्पोरेशनची निवडणूक लढवली होती. तर या दोघींच्या आत्मचरित्रातून त्यावेळचं मुंबई निवडणुकीचं चित्रण किंवा त्यावेळचं राजकारण या सगळ्याचं आपल्याला चित्रण दिसतं आणि ते वेगळं आपल्याला कुठे सापडणार नाही, ते तिथे वाचता येतं. हमरस्ता नाकारताना आता निलिमांनी जे सांगितलं सरिता आव्हाड, तर बेळगावकरांमध्ये सुद्धा बरेच पुणेकर किंवा पुण्याशी संबंधित लोक आहेत म्हणून सांगते की या सरिता आव्हाड यांचं आजोळ पुण्याचं परांडेवाड्यात त्यांच्या म्हणजे तो वाडाच त्यांचा होता, त्यांच्या आजीचा, आणि त्या वाड्याचं वर्णन आलंय. आणि आज तो वाडा नाही आहे, पण त्याच्या शेजारी ज्ञानप्रबोधिनीची प्रसिद्ध वास्तू उभी आहे. तर ते हे वाचलं की मग ती वास्तू माहिती असते की आपल्याला जास्त जवळीक वाटायला लागते. लीलावती भागवत यांच्या वाट वळणाची मध्ये जुन्या पुण्याचा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये कर्वे रोडवर इतकी वडाची झाडं होती वगैरे. तुम्हाला बेळगावकरांना त्याचं अप्रूप वाटणार नाही, पण आम्हाला पुणेकरांना ते वाचताना वाटतं. तसंच पहिल्या महिला डॉक्टर महाराष्ट्रातल्या आपल्या म्हणजे आनंदीबाईंच्या नंतरच्या डॉक्टर लीलाबाई गोखले, तर त्यांनी माझी गोष्टमध्ये 100 वर्षापूर्वीचा त्यांचा माहेरचा वाडा होता शुक्रवार पेठे पुण्यातल्या. तर त्यावेळेला त्यांच्या वाड्यामध्ये टेलिफोनसहित सगळी आधुनिक साधनं होती आणि असं म्हणतात की टिळकांना शिक्षा झाली किंवा त्यावेळेचे जे खटले चाललेले होते मुंबईला, त्या सगळ्याचे निकाल वर्णनं ही टेलिफोनवर त्या लीलाताई गोखलेंच्या वाड्यात यायची आणि मग संपूर्ण पुणेभर ते त्या बातम्या पसरायच्या. मगाशी आमचा एक छोटा संवाद झाला, त्यावेळेला बोलताना असं म्हटलं की भाषेचा लहेजा हा प्रांतानुसार आणि देशानुसार बदलत राहतो आणि तो तिथे तिथे ऐकायला कानाला खूप गोड वाटतो. असं आम्ही बेळगावी भाषेबद्दल म्हणत होतो. आधीच हे करतो. तर स्त्रियांच्या आत्मचरित्राचा विचार करताना 150 वर्षात भाषा कशी बदलत गेली हे बघायला खूप छान वाटतं. नवऱ्याला आज अरे जारे सर्रास म्हटलं जातं. तर ऐकूनही एक गंमत वाटेल असे उल्लेख आहे की रमाबाई रानडे
1910 मध्ये आमच्या आयुष्यातल्या आठवणी या कथनात आपले पती न्यायमूर्ती रानडे यांना स्वतः असं संबोधतात. तर 1928 मध्ये पार्वतीबाई आठवले या माझी कहाणीमध्ये पतीसाठी आदराने आपले पुरुष असं म्हणतात. 1945 मध्ये लीलाबाई पटवर्धन मात्र पतीचा उल्लेख माधवराव असा करतात. सुरुवातीच्या लेखनात बोलीभाषेचा वापर खूप आहे. उपमा, उत्प्रेक्षा, म्हणी, ओव्या यांनी भाषा अगदी नटलेली दिसते. काही काही शब्दप्रयोग तिथे सापडले, जसं मल्हार झाकणे. मल्हार झाकणे म्हणजे काय, तर लग्नप्रसंगी विहिणी ज्या एकमेकींना भेटवस्तूंचा मान देतात त्याला मल्हार झाकणे म्हटले. नंतर बांगड्यांसाठी झाकतात आणि विहिणींनी एकमेकींना दिलेल्या भेटवस्तूंच्या मानाला भेट बकरा असा शब्द आहे. काशीबाई कानेटकरांची एक नोंद आहे की त्या काळी बायकांनी शुद्ध बोलणं लोकांना आवडायचं नाही. तेवढं स्वातंत्र्य बायकांना नव्हतं आणि म्हणून मुद्दाम मुंबईला बायकांनी ममई म्हणायचं किंवा पुन्हा असं न म्हणता मातक्यानं असा शब्द आहे, पुन्हा नाही म्हणायचं असं उल्लेख आहे. लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रमध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की पाळीसाठी मुका मुलगा झाला किंवा कावळा शिवला. बाळणपणासाठी म्हणताना पुन्हा माहेरी जायची वेळ आली अशी भाषा दिसते. बाईशी बोलताना सुद्धा किती संकोचक असेल याचे गमतीशीर उदाहरण सांगते. मथुताई आठले या तेव्हा नर्सिंगचं काम करायच्या. त्या म्हणतात की माझ्याकडे नर्सिंगचं काम करत असताना अनेक तरुण मुली यायच्या आणि त्या सतत तक्रार करायच्या, संसार येत नाही, संसाराला खूप त्रास होतो. मथुताई आपल्या सल्ला द्यायच्या की प्रपंच म्हटला की हे आलंच, मोठ्यांना आदर द्या. मुली आपल्या गोंधळून जायच्या आणि नंतर मथुताईंना कळलं की संसार हा शब्द मुली शारीरिक संबंधांसाठी वापरत असत. पुस्तकाची सुरुवात असते अर्पण पत्रिकेनं. आत्मचरित्र वाचताना शीर्षका इतकंच अर्पण पत्रिका वाचणं उद्बोधक वाटतं. बहुतेक स्त्रियांनी आपली आत्मकथनं कुटुंबातल्याच व्यक्तींना अर्पण केलेली आहेत. समाजकार्य करणाऱ्या स्त्रियांनी त्यांना मदत करणाऱ्यांना अर्पण केलेली दिसली. उदाहरणार्थ पार्वतीबाई आठवले यांची स्त्रियांच्या, विशेषतः विधवांच्या उन्नतीस मदत करणाऱ्या सर्व बंधू भगिनींना ही माझी कहाणी अर्पण. मथुताई आठले यांच्या मागे वळूनची अर्पण पत्रिका अशी आहे की मी विधवा म्हणून सनातनी कर्मठांनी माझ्या वैयक्तिक, शैक्षणिक व सामाजिक जीवनात सतत विरोधी भूमिका घेतली. त्यामुळेच मला प्रतिकूल परिस्थितीशी 2 हात करायची संधी मिळाली. त्यांचा विरोध हे माझ्या अस्मितेला आव्हान होते, ते मी पेलू शकले म्हणून हे मनोगत त्यांनाच अर्पण. एक अतिशय हृद्य अशी अर्पण पत्रिका आहे. बेळगावच्याच ज्येष्ठ अनुवादिका उमा कुलकर्णी यांच्या संवादू अनुवादूची अर्पण पत्रिका आहे, आमच्या न जन्मलेल्या आपण. कार्यक्रमाचा शेवट करताना बाया कर्वे यांचं माझे पुराण, मालतीबाई बेडेकर यांच्या पानाआडचे फूल, सई परांजपेंचं सय, विजया मेहतांचं झिम्मा, उर्मिला पवारांचं आयदान, नसीमा हुरचूक यांचं चाकांची खुर्ची अशा अनेकींच्या प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या आत्मकथनांचा समावेश आम्ही वेळेअभावी करू शकलेलो नाही. अन्यथा नुसती नावं घेण्यातच वेळ संपला असता. खूप गाजलेल्या, वाचल्या गेलेल्या पुस्तकांचा उल्लेख न करता ज्यात वैविध्य आहे, संघर्ष आहे, अशांचा समावेश आम्ही यात केलेला आहे. परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. कारण की म्हटलं तसं गंभीर कार्यक्रम असून सुद्धा सगळ्यांची उपस्थिती आणि प्रतिसाद हा अतिशय छान होता. खूप मनापासून धन्यवाद. लोकमान्य ग्रंथालय प्रणीत बुक लवर्स क्लबच्या जी कहाणी ह्या कार्यक्रमाला आज ग्रंथालयामध्ये
उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक श्रोत्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला खरं तर हर्षदाचेही मनपूर्वक आभार की तिच्यामुळे एक सुंदर कार्यक्रम आज आम्हाला इथे ऐकायला मिळाला. आणि हे निलिमाताई बोरवणकर, संगीताताई पुराणिक आणि प्रमोदिनी वडके मॅडम सगळ्यांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानते की तुम्ही वेळात वेळ काढून बेळगावकरांच्या प्रेमाखातर महिला दिनाच्या निमित्त एक सुंदर कार्यक्रम आमच्या समोर सादर केला. तिघींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या पडतात. लोकमान्य ग्रंथालय हे पुस्तकांसाठी आहे, जसं की मगाशी काकडे सरांनी सांगितलं की अविश्रांतपणे गेली 10 ते 11 वर्ष आम्ही हा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे. आणि श्रोत्यांचं प्रेम त्याचसोबत सुंदर लेखकांचा देखील पाठिंबा आम्हाला मिळतो आहे. बऱ्याचशा आत्मचरित्रांची ओळख आज आम्हाला झाली, त्यामुळं निश्चितच पुस्तक परिचयाच्या दृष्टीने आमच्याकडे खूप पुस्तकं पुन्हा एकदा आलेली आहेत जी इथले वाचक आता जाताना नक्की घेऊन जातील, रंजनाकडे चौकशी करतील याची मला पूर्ण खात्री आहे. काही आत्मचरित्र ऐकल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटला स्त्रियांचा की आम्ही आमच्या समस्या ह्या खूप मोठ्या मानतो, पण आमच्या समस्या ह्या त्यांच्यासमोर किती खुज्या आहेत हे चटकन लक्षात यायला लागतं. आपणच आपल्या समस्यांचं विनाकारण बाऊ करत असतो, त्याने आमच्यासारखं आयुष्य कुणाचेही वाटायला नसेल. पण ही आत्मचरित्र वाचली की लक्षात येतं की आपलं आयुष्य इतकं काही अवघड नाहीये यांच्या पुढे. काही सुन्न करणारी होती, काही अभिमानानं मानं उंचावणारी होती. तर तुम्हा तिघींचा पण पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करते आणि सर्वांना पुन्हा एकदा सांगते की अशाच ग्रंथालयात त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत चला, जेणेकरून वाचकांच्या आणि लेखकांच्या असलेल्या संवादामध्ये आपली नक्कीच भर पडेल. सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. कार्यक्रम इथे संपला.